नमस्कार, मी उमेश धंद्राळे. आपण बघत आहात अपडेट अमळनेर 9 न्यूज. मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत जळगाव जिल्ह्यातील अमळनेर इथल्या यात्रोत्सवासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर हे महाराष्ट्रातलं प्रतिपंढरपूर म्हणून ओळखलं जातं. वारकरी संप्रदायाचं एक मोठं केंद्र अमळनेर हे आहे. संत सखाराम माऊली यात्रोत्सवानिमित्तानं मोहिनी एकादशीच्या शुभमुहूर्तावर रथोत्सव असतो आणि हा रथोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडलेला आहे. भक्तांचा अलोट महासागर या रथोत्सवात बघायला मिळाला. तरुणाईने संपूर्ण भक्तिभावाने या रथाला आपल्या हातांनी ओढत नेऊन हा रथ एका भक्तिमय वातावरणामध्ये विठ्ठलाच्या जयघोषामध्ये पार पाडलेला आहे. या रथोत्सवाच्या गर्दीचा फायदा उचलत चोरट्यांनी मात्र महिलांच्या गळ्यातील ज्या सोनसाखळ्या आहेत ह्या मोठ्या प्रमाणात चोरल्याच्या घटना यावेळी बघायला मिळाल्या. रथोत्सवाच्या निमित्तानं उसळलेला हा भक्तीचा जनसागर बघता अमळनेर इथलं हे प्रसिद्ध संत सखाराम माऊली देवस्थान अतिशय भक्तिमय वातावरणानं फुलून गेलेलं होतं. मित्रांनो, अमळनेर शहरातला हा रथोत्सव 350 वर्षाच्या परंपरेनुसार कायमस्वरूपी आज तागायत अखंडपणे सुरू आहे. मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांची गर्दी बघता पोलीस विभागाने यंत्रणा सज्ज केलेली होती. मात्र तरीसुद्धा पोलिसांच्या नजरेमध्ये धूळ शोकून मोठ्या प्रमाणात चोरीला गेलेल्या सोनसाखळ्या पोलीस खात्याला नक्कीच आव्हान ठरलेलं आहे. चला तर बघूया या रथोत्सवाची काही महत्त्वाची क्षणचित्र. मित्रांनो, अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. सोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट सगळ्यात आधी आपल्या मोबाईलवर मिळू शकतील. जय हिंद, जय भारत. एक विशेष सूचना. संत सखाराम माऊली प्रतिष्ठानतर्फे जी यात्रा आहे त्या यात्रेनिमित्तानं निघणारी पालखी किंवा पालखी उत्सव हा येणाऱ्या गुरुवारी आहे. सकाळी 5 वाजेपासून या उत्सवाला सुरुवात होणार आहे आणि या निमित्तानं अनेक दिंड्या या ठिकाणी उपस्थित व्हायला सुरुवातसुद्धा झालेली आहे. वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या या संत सखाराम माऊली संस्थानामध्ये अखंडपणे भजन कीर्तनाचा जो सोहळा आहे तो सुद्धा बोरी नदीच्या वाळवंटामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तसंच मोठ्या प्रमाणात यात्रेचा आनंदसुद्धा या ठिकाणी लुटता येणार आहे. खवय्यांसाठी मोठ्या प्रमाणात हॉटेल्स, फळांची दुकानं, टरबुजाची दुकानं आणि विशेष म्हणजे वाळवंटात खाल्ल्या जाणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध या ठिकाणी करून दिलेल्या असतात. महिला माता भगिनींसाठी आणि तरुणींसाठी मीना बाजार हे एक प्रमुख आकर्षणाचं ठिकाण असतं. तर दुसरीकडे या रथोत्सवाच्या निमित्तानं सालाबादाप्रमाणे भगवा चौक मित्रमंडळाचे सदस्य यश वर्मा यांनी यंदाही आपल्या जलसेवेचा जो कार्यक्रम आहे तो कायम ठेवलेला आहे. जी परंपरा आहे ती कायम ठेवलेली आहे. भगवा चौक मित्रमंडळाचे युवा कार्यकर्ते यासाठी राबत असतात आणि प्रचंड उन्हाळ्याच्या वातावरणामध्ये पाण्याने तहानलेल्या भक्त भाविकांची तहान भागवण्याचं मोठं काम हा ग्रुप सदैव करत असतो. चला तर मित्रांनो, आपणसुद्धा येणाऱ्या पालखी उत्सवामध्ये सहभागी होऊन पांडुरंगाचं दर्शन घेऊया आणि येणारं वर्ष शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, युवकांसाठी अत्यंत सुखसमृद्धी भरभराटीचं जावो. चांगला पाऊस येणाऱ्या पावसाळ्यामध्ये पडो अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करूया आणि या भगवंताच्या उत्सवामध्ये सहभागी होऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र.